जयडे जयडे ए जीजे जयडे कुठे जयडे काय हो? अगं मी दूध घालायला जाताना बाहेर दूध ठेवलं म्हणून सांगितलं होतं ना, घ्यायचं नाही आत. इसरले, मी बी बाहेर गेले होते ना. अगं मग परत आलीस त्यावेळी घ्यायचं. लक्षात नाही आलं माझ्या. काय कुठं लक्ष असतं तुझं काय माहित. घे. आणि वय ग, मी आलो तो फॅट किती कमी भरत होती, आता बघ फॅट कशी वाढली परत. काय गुरांकडे लक्ष नाही काय नाही. पेंट घालत होता का नव्हतं म्हशीला काय माहिती. जीजे फॅट बघ किती वाढले परत. आणि काय ग, काय झालं तुम्हाला? अरे कोणी बोलत का नाही? जयडे काय झालंय? मी आल्यापासून अशाच बसल्यात दोघी, काय सांगना बी झाल्यात. आणि मामा कुठं आहे मग? ते येऊन गेले परत बाहेर कुठेतरी. मामी काय झालंय? सांगते, थांबा. लग्नाची तारीख ठरली आहे. काय किती तारीख आहे? 20 मे. 20 आहे व्हय? आणि मग मामा कुठं आहे? पवारांच्या घरी गेलेत सांगायला. काय ग जयडे, तू बी आमच्यासारखंच टेन्शन घेतलंस वय? इतक्यात समजा कसं होणार म्हणून? अगं काय काळजी करू नको, समजा करू आपण. धूमधडाक्यात लगीन लावून द्यायचं. आणि अजिंक्यांचं झालं का नाही की तुझं बी लगेच उरकायचं. होय का नाही बा अजिंक्य? तर आपण जेडीचं बी लग्न जोरात करायचंय. अरे मी तर म्हणते दोघांचे एकाच भांड्यात लावून देऊया. पण आता ही नवी आधीच कुणी बघून ठेवला असता तर अजिंक्यांसारखं जुळलं असतं ना. मामी तुम्ही काय काळजी करू नका. अहो आपण बघू त्यासाठी चांगला पोरगा. हा काय जेडे? लाजली वाटत. काय बा, या पोरगीचं काय कळतच नाही बघ. पुष्पे, तेवढं ती फडक्यान दूध घे पुसून. होय. या आप्पाचं काय कळानच झालंय बघ. का काय झालं? अरे दुबईला जायचं म्हणतोय. काय करावं आता? नाना, मला बी वाटतं की त्यांनी जायला पाहिजे. अगं पण काय गरज आहे का? नाना, शीतलीच्या लग्नाचं चाललंय म्हटल्यावरती हात पाय हलवायला नको का? आणि तिकडे काय लगेच गेल्या गेल्या पैसे मिळणार आहेत दावा? पैसे जरी आता मिळणार नसले ना तरी आपण जो खर्च करतोय ना तो भरून काढायला तरी मदत होईल. बरोबर आहे तुझं, पण तिकडं जायचं म्हणजे त्यांची इच्छा आहे आणि मला बी तसंच वाटते. बाकी सगळं तुम्ही म्हणाल तसं. मला बी ताई म्हणतात तसंच वाटतंय. म्हणजे आप्पा जरी नसले लग्नाला तरी सवरे आहेच की सगळं करायला. नाना आहेत का नाना? हा या या, समाधान दादा आहे. अरे ये समाधान. रामकृष्ण हरी. नमस्कार. बस की. गुरुजींकडे गेलो होतो पत्रिका घेऊन मुहूर्त काढायला. ही शीतलची पत्रिका. काय म्हणाले गुरुजी? गुरुजी म्हणले की थांब थांब, शीतलला बोलवा. हा. म्हणजे कसं तिच्या समोरच होऊ देत सगळं. काय झालं नाना? अगं समाधान आलाय, गुरुजींकडे जाऊन आला मुहूर्त बघून. समाधान सांग बाबा, काय म्हणाले गुरुजी? गुरुजींनी दोन्ही पत्रिका बघितल्या आणि मुहूर्त काढला. 20 मे. 20 मे? 20 मे म्हणजे आठवडाच राहिला की. होय. अहो पण एवढं सगळं कसं होणार?
म्हणजे हॉल ठरवायचा, बस्ता बांधायचा, पत्रिका छापायच्या, त्या वाटायच्या, सगळं कसं जमणार एवढ्यात? मान्य आहे वहिनी, दिवस कमी आहेत, त्यात पोरीचं घर आहे म्हटल्यावर आणखीन गडबड असते. पण आता टाइम कमी आहे म्हटल्यावर आपल्याला इलाज नाही हो. त्यानंतरचं नाही काय एखादा? अहो 20 मे म्हणजे लईच लवकर होतंय. त्यानंतरचा एखादा त्यानंतरचा बघितलाच नाही, कारण 20 मेला जर लग्न झालं तरच अजिंक्य आणि शीतलला 10-12 दिवस एकत्र राहायला मिळेल. टाइम भेटेल ना थोडा. नंतर अजिंक्य जाणार आणि पुन्हा ते सुट्टीला येणार, ते 6 महिन्यानं. 6 महिन्यानं? होय, तवर सुट्टीच नसती. अहो नाना, 6 महिन्यानं सुट्टी म्हणजे तवर शीतल एकटीच वय. दिवाळी नंतर करूयात का मग? म्हणजे तयारीला हातात दिवस पण राहतील. हे बघ, पोरांना चालत असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. अहो पण ना तवर नुसतं बोलून ठेवायचं म्हणजे बरं दिसत नाही. मग कसं करावं? आत्ताच करायचं का? काय ग शीतल? मला चालेल. समाधान, लागू तयारीला. होय. येऊ का नाना? जर चहा घेऊन जावा की. नको, आता चहाचं नको, बरीच काम आहेत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाना, अहो इतक्या कमी दिवसात सगळी तयारी कशी करणार? अरे करावी लागेल, त्याला पर्याय नाही. हे बघा, अडचणी काय आहेत याच्यावर काथ्याकूट करण्यापेक्षा त्या सोडवायच्या कसं आहे ह्याच्यावर भर देऊया. अहो पण एवढ्या दिवसात पत्रिका तरी छापून येतील का? हे बघ, नाही झाल्या तर अक्षरा वाटून बोलवणी करू, नाहीतर फोनवर करू. जितू, तू उद्याच्या उद्या हॉलचं बघ. उषा, तू आणि नीलम तुम्ही दोघींनी बसत्याचं बघा. सुमन, तू रुखवाताचा बघणार आहेस. आणि नीलम, आप्पाला फोन करून विचार पत्रिकांचं काय होतंय, उद्याच्या उद्या मिळतात का. जर होत असतील तर करायला सांग आणि लगेच पाठवून दे म्हणावं. आपण लईच गडबड करतोय असं नाही का वाटत तुम्हाला? म्हणजे बघा की त्यानंतर अजिंक्य लगेच बाडोर जाणार, मग असा किती सगळं मिळणार आहे या दोघांना? उषा, अगं त्याला पर्याय नाही. दिवाळीत लग्न करायचं म्हणतेस, पण तसं होत नाही. आत्ता ठरवून ठेवायचं आणि 6 महिन्यानं लग्न करायचं असं समाधान म्हणला तसं मला बी नाही पटत. हे बघ, त्या दोघांना काय अडचण नाही हे महत्वाचं. आणि त्यांनी पण दोघांनी काहीतरी विचार केला असेलच की. काय ग शीतल?